हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजा आहात ना? तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का आता आपण कुठं चाललेलो आहे? तर आपण चाललेलो आहे आता जत्रा हॉटेलच्या पुढं ते जे जैन मंदिर आहे ना तिथं. तर तिथं आपल्याला आहे ना घर सामानाच्या 2 ते 3 ट्रिपांचं भाडं लागलेलं आहे. आणि आपण आता इथून आता डायरेक्ट घरून आहे ना त्या जैन मंदिराकडे जाऊन राहिलेलो आहे, जत्रा हॉटेलच्या पुढं. आणि माणसं येत आहे नाक्यावरून. तिथं गेल्यानंतर तिथंच आपल्याला ट्रिपा मारायच्या घर सामानाच्या. चला, ओके. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, हा आहे त्रिकोणी गार्डनचा एरिया. आणि ही काठी गल्ली आहे. काठी गल्लीमधला आहे ना त्रिकोणी गार्डनचा एरिया पास केला आहे आता आपण. आणि आपल्याला आता इथून जायचं आहे या जुना आडगाव नाका, त्याच्यानंतर बळी मंदिर, जत्रा हॉटेल आणि जैन मंदिर, असा आपला प्रवास आहे. हे बघा स्वामी समर्थांचं मंदिर बघा. आणि मित्रांनो, हे आहे शंकरनगर. मित्रांनो, आता हे आलं ट्रॅक्टर हाऊस. आणि मित्रांनो, आता येईल आपली गोदावरी माता, म्हणजेच कन्नवर पूल. आणि मित्रांनो, आता हे आलं तपोवन क्रॉसिंग. इकडून आहे ना उजव्या हाताला तपोवन रोड जातो इकडं असा. मित्रांनो, हा आला जुना आडगाव नाका. आणि आता आला औरंगाबाद नाका. चित्रमय कलाकार एकदम भारी बघा. मित्रांनो, ह्याला के वाक चौफुली बघा. ही के वाक कॉलेज इकडं. सर्व कॉलेज परिसर आहे हा के वाकचा. मित्रांनो, बघा कसं उड्डाण पुलाच्या खाली जे पिलर आहे त्यांच्या किती चित्रमय सौंदर्य नटवलेलं आहे बघा एकदम. एकदम छान वाटतं, मस्त कलरफुल वाटतं एकदम. नाशिक एकदम आता कलरफुल होऊन राहिलेलं आहे. आणि मित्रांनो, आता आलं बळी मंदिर चौक येईल आता. बळी मंदिर चौक. आणि हे बघा बळी मंदिर आहे हे डाव्या हाताला बघा. हे जे आहे ना हे बळी मंदिर आहे बघा. आहे ना डोळ्यांना एकदम आनंद देणारे दृश्य सर्व. हे बघा. एकदम सुंदर, एकदम छान, मस्त वेगळी सुंदर नाशिक. आणि आता मित्रांनो येईल जत्रा हॉटेल चौक.
आहे मित्रांनो जत्रा हॉटेल चौक. नाही बघा किती रंगीबेरंगी बघा सर्व. आणि मित्रांनो आता येईल ते जैन मंदिर, जे आडगाव नाक्याचा जो उड्डाणपूल आहे ना त्याच्या थोडंसं अलीकडे आहे. बस आता इथंच येईल जैन मंदिर. ऊन मस्त पडले बघा आता. सकाळी पाऊस येत होता, भुरभुर भुरभुर पाऊस चालू होता ना, आता आहे ना ऊन पडलेलं आहे बघा, मस्तपैकी ऊन पडलेलं आहे आता. मित्रांनो हे बघा जैन मंदिर, हे डाव्या हाताला दिसतं ना ते. मित्रांनो बघा आता आपण इथं गाडी लावलेली आहे बघा, घर सामान लोडिंग करायला इथं. आणि ही बिल्डिंग आहे इथं लावलेली आहे. आणि हा आहे बघा हायवे बघा, मुंबई आग्रा रोड, तो मुंबई आग्रा रोड. तर बघूया आता किती ट्रिप होत्या, 2 होत्या का 3 होत्या. हवा खूप सुटलेली, हे बघा कसे भरपूर उडून राहिले. खूप हवा सुटलेली आहे बघा, फडफड फडफड बघा. हे बघा झाडं बघा किती वारं सुटले बघा. इथं इकडं हा मोकळा परिसर आहे ना, त्यामुळे हवा खूप सुटलेली. ते सामान आणलेलं आहे काही. हां आणि हवा बघा किती फडफड होती गाडी, ताडपत्री बघा. हवा जबरदस्त हवा सुटलेली. आणि परिसर कसा मोकळा आहे ना इकडं, सर्व मोकळा आहे. हवा एकदम जबरदस्त मस्त आहे. तुझी गाडी आहे, बैठ ना मग, चालून दाखव ना गाडी तुझी गाडी चालून दाखव. चालव बरं तू, चालव बरं गाडी. अरे बापरे, सेल्फी मारतो, गाडी चालू करते तुला. अरे वा 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 वा, छान आहे. लोडिंग चालू झालेली आहे. आणि आपल्याबरोबर जो राहतो समाधान, त्यांच्या दाजीचंच सामान आहे, ते शिफ्टिंग करायचं. नाव सांग ना, नाव सांग ना, नाव सांग तुझं. ही गाडी तुझी आहे ना, तुझी ना गाडी. हां काय रे. अरे वा 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 वा, चालवतो ना तू गाडी, चालवतो ना. हां हां. पहिले ट्रिपची गाडी लोड झाली बघा, लोड झालेली आता. आणि ही टायगर गँग आहे बघा, ही 4 टायगर आणलेले. तेव्हा हा समाधान टायगर मोठा झाला आणि 4 टायगर आहे. चला ओके. टायगर काय बघा, एक टायगर बसलाय, दुसरा टायगर बसलाय, बाकी 2 टायगर गेले गाडीवर गेले मोटर. माहित नव्हतं कमी होतो असं. चला गणपती बाप्पा मोरया. आपल्याला हे जे घर सामान आहे ना, ते दात्रक फाटा आहे ना, लोकमान्य हॉस्पिटल बघा या रोडला, तिथून दात्रक फाट्यावर मध्ये जायचं आहे. तिथं त्यांचं रॉ हाऊस आहे बहुतेक, तिथं शिफ्ट करायचं आहे. तर आपण आता आलोय जत्रा हॉटेल जवळ. थोडं वरती आलं तिथं खड्डा आहे. हा उंच भाग आला, जत्रा हॉटेल आहे ना, उंच आहे. हा उंच भाग आहे, खड्डा आला. हा. तर आपण आता दात्रक फाटा आहे ना, तिथून आतमध्ये आलेलो आहे. आणि बघा आता आहे
हे बघा इथं आहे, इथं खाली करायचं आपल्याला. तर मित्रांनो बघा आता आपण गाडी अनलोडिंग करण्यासाठी इथं आलेलो आहे. बघा आता इथं वरती चढवायचं आहे, हा रो हाऊस आहे वरचा, तिथं चढवायचं आहे. हे बघ रे भाऊ, तुझी गाडी आली बाय, गाडीमध्ये टाकून बाय. पाहिली ना तुझी गाडी चालली नाही, या गाडी टाकावं लागली. सवण आता खाली करायला सुरुवात झाली बघा. रो हाऊस असल्यामुळे ना गाडी खाली लावलेली ना, खालून वरती सामान जाऊन राहिलं बघा. कारण असं सामान न्यायला ना सोपं जातं एकदम, नाही तर मग सर्व ते जिन्याने न्यावं लागेल, ते जाम होऊन जायचं काम होतं आणि वेळ जास्त लागतो. हे एकदम सोपं होऊन जातं याने. मित्रांनो झाड बघा कशाचं आहे, कुठे चालली वरती ती. हे जे झाड आहे ना, हे बघा याला कसं शेंगा आलेलं आहे बघा. बघा हे बघा असे शेंगा आलेले आहे बघा. या शेंगा दिसतं नाही या, ते कशाच झाड आहे हे बघा. असे शेंगा आहे बघा याला. तर मित्रांनो तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे झाड कशाचं आहे. नवीनच वाटते जरा झाड. बाकी बघा तिकडे चाललं आहे सामान वरती. आता कशी ही पहिली ट्रिप आणलेली भरून, बहुतेक 2 ते 3 ट्रिप होतील असं अंदाज आहे. बघूया मित्रांनो, या झाडाला ना अशी फुलं पण आलेली आहे बघा. बघा हे जे फुलं नाही तेव्हा अशी फुलं पण आहे बघा. तर हे कशाचं झाड आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण एकदम नवीन झाड आहे, अनोळखी झाड आहे एकदम. त्याला राहू दे, आपण खाली ठेवतो. ठेव खाली, ठेव खाली, ठेव खाली. दोन जण या ना, तिथं फिरता येणार नाही त्याला. एका पट्टी नाही ते कपाटावरून वाटत ना तुमचं झाली हो. जिना जर छोटा असला तर ते कपाट न्यायला वरती प्रॉब्लेम येतो. आता हा जिना जरा बरा आहे, जरा छोटा नाही आहे आणि मोठाही नाही आहे, मिडियम आहे, त्यामुळं घेत जात आहे आरामशीर बघा. बरोबर घे. अरे कैची मार ना त्याला. काहीची आहे ना वरती. चला आता आटकून घ्या पाहिजेच आहे. सोडू का या वर या लवकर, चला लगेच. वर या, वर या. येऊन राहिलं नाही दारला. मी येतो दोघं जण वर या. दोर लावून आहे ना ते कपाट असं ओढून घ्यावं लागलं, तर ते जिन्यातून जात नव्हतं, त्यामुळे अशी आयडिया करावं लागली, दोर लावून वरती यायची. तर मित्रांनो आपण आता आहे ना पहिली ट्रिप खाली करून आता दुसरी ट्रिप मारण्यासाठी परत इथं आलं बघा. आणि हे 2 टायगर जरा थकलेले ते, 5 मिनिटाचा रेस्ट करून राहिले ते. दुसरी ट्रिप मारण्याला आलेलं आपण गाडी लावली आहे. हवा बघा किती जोरात आहे. आपल्या तिकडच्या शिडकाच्या भागात बिलकुल हवा राहत नाही. इकडं बघा ते झाडं बघा किती हवा आहे बघा. इथं जबरदस्त हवा आहे इकडं, एकदम जबरदस्त हवा आहे बघा इकडं. आणि शिडका भागात बिलकुल हवा आहे, उलट गरम होतं तिकडं आहे का नाही. तर मित्रांनो आता दुसरी ट्रिप भरायला सुरुवात झालेली आहे. हे बघा हे सर्व सामान आणून ठेवलेलं आहे खाली. वरून सर्व सामान आहे बघा हे खाली आणलं गेलेलं आहे आणि आता लोडिंगला सुरुवात झालेली आहे. बघा हे कपाट ठेवलं आहे, आता सुरुवात झाली आहे. आता कपाट आणलं आहे आता. म्हणजे बेड आहे, बेड हे बघा खोललेला बेड आहे आणि ते सामान नांदतात. कसं वरून एकदा सर्व सामान खाली आलं ना मग गाडीत लोड करायला सोपं जातं. तर मित्रांनो आपण मागाशी जे म्हणलो ना ते
समाधानचे दाजी आहेत, दाजी नाही तर ते समाधानचे साले साहेब आहे. ते आत्ता मी विचारलं त्याला तेव्हा त्यांनी सांगितलं. हे चुकीचं झालेलं आहे. त्यामुळे आपण कनेक्शन आता दुसरी समाधानचा कोण लागतो रे? इकडे बघ रे. हां हे बघा, हा पण काम करतोय बघा. छोटे सरकार छोटे सरकार आहे, छोटे सरकार. देऊ का रे? देऊ का? छोटे सरकार पण मदत करत आहे. ते साले साहेबांचा मुलगा आहे हा मोठा, त्यांना 2 मुलं आहे. हा मोठा आहे तेव्हा तो पण कसं काम करतोय बघा. मित्रांनो हा जो एरिया आहे ना, हा जैन मंदिराच्या एकदम मागच्या बाजूचा आहे. हे बघा, हे जैन मंदिर दिसतं बघा तुम्हाला इथून, हे दिसतं नाही, हे जैन मंदिर आहे. आणि त्याच्या अगदी समोर डी मार्टचं मोठं शोरूम आहे. आणि त्या जैन मंदिराच्या एकदम बॅक साईडला आहे ना ही बिल्डिंग आहे बघा, जिथं आपण आहे ना गाडी आपली लोड करतोय. डिपोला बराच फायदा होत जातो, डिपोला बरंच सामान येत जातं बघा. हां भरपूर सामान येतं लिफ्टमुळं आहे ना, मेहनत खूप असते. येऊ दे त्या गोड्या. जड जड घ्या रे थोड्या आता. हां जाऊ दे मध्ये, ती गॅप वरती जाऊ दे त्या कपाटावर. तर मित्रांनो आता आपली दुसरी पण ट्रिप आहे ना लोड झालेली आहे बघा. हे बघा, चलो 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 चलो. चला दुसरी ट्रिप खाली करायला. मित्रांनो बघा, हे लोकमान्य हॉस्पिटल आहे, दात्रक फाट्यावरती आहे बघा. दात्रक फाटा. तर मित्रांनो आता आपण दुसरी पण ट्रिप खाली करण्यासाठी आलेलो आहे बघा. तेव्हा ते वरती सामान जाऊन राहिलं. दुसरी ट्रिप पण आहे ना खाली करण्याची सुरुवात झालेली बघा. होऊन जाईल आता काय नाही. तर मित्रांनो आता सर्व सामान आहे ना खाली उतरवलं गेलेलं आहे. आणि आपली गाडी आहे बघा खाली झालेली आहे आपली गाडी. तर आता थोडा लंच ब्रेक होणार आहे. ते समाधानचे जे सारे साहेब आहे ना ते नाश्ता पाणी आणण्यासाठी गेलेले आहे. ते आले का नाश्ता वगैरे झाला परत जाऊ तिसऱ्या ट्रिपला. मी नाश्ता आणला आहे बघा. आणले पावडे आणले बघा, पावगडे मिरच्या. या आवडे खायला. समाधानचे सारे साहेब आहे ना त्यांनी सर्वांसाठी पावडे आणले बघा. ॲक्वाचं पाणी ना आपल्याकडे. ॲक्वाला नाही भरलेलं आहे. म्हणलं आपलं झालं नंतर. तिसऱ्या ट्रिपला चालू झाली आता आपली. तिसरी ट्रिप चालू झाली आता लोडिंगला. आता काय एवढं जास्त नाही आहे, तरी पण गाडी भरून जाईल. गाडी तर भरून जाईल. झालं आता आपली तिसरी ट्रिप पॅक झालेली आहे, लोड झालेली आहे गाडी. तिसरी पण ट्रिप लोड झाली आता आपली. चलो चला.
आता तिसरी डिप खाली करायला चालू होता. झालं बाबा. हॅलो गाईस, लाईक सबस्क्राईब, बोल. लाईक करा, सबस्क्राईब करा. आलोय आपण घेऊन आता इथं. तर मित्रांनो आता तिसरी पण ट्रिप आहे ना आपली खाली झालेली आहे. हे बघा सर्व सामान आलं आता त्यांचं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आज मिळाल्या घर सामानाच्या 3 ट्रिपा आणि त्याही सकाळी सकाळी. तर आभारी देवाचे. ओके. तर जवळजवळ 4:45 वाजत आलेले आहे. तर आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनी हसवत राहा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.